काल ऑलरेडी वासुदेवाने कृष्णाला सांगितलेलं आहे की तुझी हळद जी आहे तुझ्या राजकुमारला लवकरच लागणार आहे। इकडे कृष्णा आपली मार्केटला जात असते सगळे भाज्या हळद वगैरे घेऊन आणि नेमकं तिथं जाऊन ती दुष्यंतला धडक मारते। तर त्याच्या आधी इथे ऑफिसमध्ये गेट टुगेदर असतं आणि इकडे गौतमी म्हणजेच पूजा ती तिचं एक मनोगत व्यक्त करत असते की सपोज आपलं कोणावर प्रेम असेल तर ते पहिल्यांदा व्यक्त करावं, कारण प्रेम व्यक्त नाही केलं तर वेळ निघून जाईल, असं नको व्हायला। आणि इथे दुष्यंत तिच्याकडे पाहतच असतो कारण दुष्यंतला ती आवडत असते खूप आणि लवकरच आता दुष्यंत जे आहे तिला प्रपोज पण करणार आहे। तर आता दुष्यंत आणि गौतमी हे दोघे कारमधून जात असतात आणि इकडे आपली कृष्णा जी आहे शेतातलं सामान विकायला जात असते आणि नेमकं या दोघांची टक्कर होते आणि कृष्णाला पाहून गौतमी जी आहे कारच्या मागे जाऊन लपते आणि ती म्हणते, ओ बुंगाटपानं इथं पण आलात का तुम्ही? आता इथं माझं तुम्ही एवढ्या भाज्यांचं नुकसान केलात, आता तुम्हाला नुकसान भरपाई तर द्यावंच लागेल। तर आता दुष्यंत म्हणतो की किती आहे तुझी नुकसान भरपाई सांग। तर आता ही सांगते की माझी नुकसान भरपाई 1700 रुपये तुम्हाला द्यावी लागेल। तर आता दुष्यंत म्हणतो तेवढंच आहे ना, ठीक आहे घे, म्हणून तो तिला 2000 देतो। तर आता ही म्हणते की मी कुणाचं 1 रुपयेही जास्त घेत नसते बुंगाट पावनं, त्यामुळं तुमचे पैसे घ्या आणि वरचे माझे पैसे द्या। तर ह्यानं म्हणतो भुंगाट पावना म्हणजेच दुष्यंत की माझ्याकडे आता चेंज नाही, आता राहू दे। तर आता कृष्णा म्हणते तुम्ही कितीही करा, मी तुमचं 1 रुपये पण जास्त घेणार नाही आहे, आमच्या स्वभावामध्येच ते येत नाही। तर इनडायरेक्टली आता हळद जी आहे कृष्णाची ती हळद तिने दुष्यंतला दिलेली आहे, तेही विकत। त्यामुळं वासुदेवाचं जे म्हणणं होतं की हळद तुमची जी आहे ती राजकुमाराकडे जाईलच आणि हे सगळं बघत असते गौतमी कारच्या मागे उभारून। तर मित्रांनो, एपिसोड खूप छान आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।